हे पहा, हे काय आहे? करेक्ट. आज मी दाखवणार आहे सक्युलंट मी कसे प्रोपगेट केले. यावर्षी पाऊस खूप झाला आणि अर्थात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मी पाऊस खूप होतो, मग सक्युलंट्स बरेच बाद होतात. त्यामुळे मी ते खालच्या बाल्कनीमध्ये आणून ठेवले. सगळे बऱ्यापैकी जगलेत ते सगळे. एखाद दुसरे गेलेतच, पण मागच्या वर्षी खूपच बाद झाले होते सक्युलंट्स. तर यावर्षी त्याच्या अशा मी पाकळ्या वगैरे टाकून ठेवल्या होत्या. हे पहा, पिल्ली आली आहेत. मुळं मी अशाच टाकल्या होत्या. तुम्ही व्हिडिओजमध्ये इतर बघितले असतील अशा पाकळ्या कशा छान अरेंज करतात, मग तिथं ती फुलं येतात. तसंसुद्धा केलं तर चालतं, पण माझ्याकडे पॉट्स तेव्हा नव्हते जास्ती. मी सगळ्यातच काय लावून टाकलं होतं. मग आता पॉट्स शिल्लक नव्हते. मग मी असे जिथं सक्युलंट्स मी लावलेत त्याच्या खालीच मातीमध्ये हे अशा पाकळ्या अशा टाकून ठेवल्या होत्या. सगळ्या सक्युलंट्सच्या खालच्या पाकळ्या काढून मी अशा टाकल्या आणि आता त्याला अशी छान रोपं सुटलीत. हे पहा, यात पण किती सुंदर बरीच रोपं आलीत. तर ती वाढायला जरा जास्त दिवस लागतात. मी पण आता शिकते आहे सक्युलंट्स कसे छान प्रोपगेट करायचे. सगळे एक्सपेरिमेंट्सच सुरू असतात माझे नेहमी. हे पहा, इथं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पण आहेत पाकळ्या पडलेल्या आणि त्याला वेगळी वेगळी रोपं आली. आता मी ते सगळे छान अरेंज करणार आहे. बघूया कसे येतात. हे पहा, हे पण पाकळ्यांमधूनच आलेले आहेत. हे थोडंसं मोठे झालेत, ते आता मी जरा नीट लावीन. इथे बाल्कनीत त्याला ऊन खूपच कमी पडतं आहे, त्यामुळे ते उन्हाच्या दिशेनं वाढत आहेत. मग ते शेपलेस होतात. त्यामुळे त्यांना हवं तितकं ऊन, हवं तितकं पाणी, हवी तितकी सावली असं मिळायला लागतं. हे बघा, हे ना एकाच पाकळीतून आलेत हे असे. हे बऱ्यापैकी मोठे झाले. असे पण येतात, म्हणजे एकेका वेळेला अगदी 5-6 पण येतात किंवा जास्ती पण येत असतील. माझ्याकडे असे 5-6 वगैरे मी बघितलेले आहेत. काही वेळेला एकच येतं, असं पण होतं. हे बघ, इथे पण आले. आता मातीमध्ये ते कंपोस्ट वाळू सगळं मिक्स करून मी अर्थात वेगळी माती करून ठेवली आहे सक्युलंटसाठी. त्याच्यामध्ये मी ते लावणार आहे. ही आता माती जुनी झाली. आता हीच पुन्हा आपल्याला वापरता येते. याच्यामध्ये कंपोस्ट वाळू असं सगळं मिक्स करायचं आणि दगड थोडेसे, त्याच्यामध्ये बुरशीनाशक वापरायचं. असं सगळं वापरून आपण माती चांगली करू शकतो परत. छान आलेत ना. या कशा पाकळ्या पडलेत अगदी डिझाईनमध्ये आणि तशीच ती रोपं आलीत. छान दिसतंय ना. काही पाकळ्या अशा बाद पण झाल्यात. हे बघ, असं पण झालं. ठीक आहे, असू दे, एखाद दुसरं होणारच. काहीतरी कारण असेल किंवा खूप पाणी बिणी पडलं असण्याची शक्यता आहे. मग त्या तेव्हा बाद होऊन गेल्या. आणि ज्याला सगळं व्यवस्थित मिळालं ते असे छान. बघा केवढी गर्दी झाली आहे. छान आहेत ना. सक्युलंट्स प्रोपगेट करायच्या बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. मी ते पण एक्सपेरिमेंट्स करीन तेव्हा दाखवत जाईन. पण हे खूप इझी आहे. मला वाटतं हे जे माझ्या पाकळ्या आलेत ना, हे बहुतेक सक्युलंट खूपच इझी आहे ग्रो व्हायला पाकळ्यांपासून. पहिला सोपे सक्युलंट्स ट्राय करायचे, म्हणजे जे ग्रो व्हायला अगदी सोपे आहेत ना त्याच्यावर प्रयोग करायचे. मग थोडासा आपला कॉन्फिडन्स वाढतो.
मी तेच करते आहे सध्या. हे बहुतेक एकाच प्रकारचे आहेत जे पटकन प्रोपगेट झालेत. ठीक आहे, चला तर मग मी आता कामाला लागते. हे आता मी व्यवस्थित लावणार आहे सगळे. बघूया माझे पॉट्स कसे दिसतात.